पद्धतीनं माझं कामसुद्धा महाराष्ट्रामध्ये जनतेने पाहिलेलं आहे. चांगलं काम करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न माझा राहील. बरं, पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. तुम्ही उत्सुक आहात का किंवा कसं, काय तुमची इच्छा आहे? वरिष्ठांचा निर्णय काय होतो आहे त्याच्यावर आहे. शेवटी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं हा महत्त्वाचा बाब आहे. मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर आता पालकमंत्री म्हणून कोणत्या जिल्ह्याची कोणाला जबाबदारी द्यायची हा विषय वरिष्ठांचा आहे आणि माझ्या माहितीनुसार वरिष्ठ हा निर्णय योग्य घेतील. परंतु माझ्याकडं असलेलं मागचं खातं हे कायम ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी आणि म्हणून जे पालकमंत्री पद माझ्याकडे होतं तेही कायम ठेवतील असं वाटतं. बरं, इच्छा आहे तुम्हाला मिळेल? नाही, आता मला वाटतं खातंच त्यांनी कायम ठेवलेलं आहे, तर मी जिथं पालकमंत्री होतो तिथं मला कायम ठेवतील. सर 5 वेळा निवडून आला, चढता आले, काही समाज पाठीमागे आहे, विरोधक कोणाचे विरोध करतात? नाही, विरोधक म्हणजे आता विरोधक तर असतंच ना. लोकशाहीमध्ये सर्व 100% पाठिंबा मला मिळणार असं तर होऊ शकत नाही. आणि विरोध हा अनेक वर्षापासून अनेक जुना इतिहास जरी पाहिला, प्रभू रामचंद्राला सुद्धा विरोध होता, त्यांच्याबद्दल बोलणारे लोक होते. म्हणून विरोधाकडे न पाहता मी कसं चांगलं काम करेन, विरोधकांनी काही चांगल्या गोष्टीसाठी विरोध केला तर त्याच्यामधून अनेक गोष्टी शिकता येतात आणि म्हणून खरं तर चांगल्या गोष्टी स्वीकारून मी पुढे चालणारा काम करणारा कार्यकर्ता आहे. जलसंधारण खातं भेटलं, काय आता करणार? जलसंधारण खात्याच्या माध्यमातून खरं तर दुष्काळग्रस्त जो महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी मला करता येईल. आणि आज आपण पाहतो की मोठे प्रकल्प जे राज्यामध्ये आहे ते तर आहेत, परंतु लघु प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम करता येते आणि त्याची गरजसुद्धा आहे. आणि म्हणून जलसंधारणाच्या गोष्टीसाठी आज केंद्र सरकारसुद्धा, कालच देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री बाजूच्याच राज्याला आले होते, मध्य प्रदेशाला. त्यांनीसुद्धा बोलून दाखवलं की या देशातल्या सर्व राज्यामध्ये जलसंधारणाची मोहीम अजून गतीने राबवण्याची गरज आहे. आणि त्यांनी तो उल्लेखसुद्धा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिला. आजच्या सर्व वृत्तपत्रामध्ये आणि अनेक वाहिनीमध्ये आपण ऐकलं असेल. म्हणून जलसंधारणाची आवश्यकता आहे आणि खरं तर माती आणि पाणी याच्याशी प्रत्येकाचं नातं आहे. आणि म्हणून हे तरुण असतील, विद्यार्थी असतील, युवक असतील, नागरिकांना या खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी